उतार वयात मुलं आपण केलेल्या त्यागाची जाणीव ठेवतील आणि म्हातारपण सुकर होईल या भाबड्या आशेवर त्यांनी उमेदीचा काळ संघर्षात घालवला. मात्र मुले मोठी झाली आणि जन्मदात्यांचे उपकार विसरून गेली. निराधार झालेल्या वृद्धांना अखेर माणुसकी, बेघर निवारा व पुनर्वसन केंद्राचा आधार मिळाला. मात्र आता तोही आधार गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. निवडणुकीमुळे हे निवारा केंद्र सोडण्याचे आदेश दिल्याने 18 ज्येष्ठ नागरिकांवर पुन्हा निराधार होण्याची वेळ ओढवली आहे. अनाथ, बेघर, रस्त्यावर राहणारे, घरातून हाकलून दिलेल्या ज्येष्ठ नागरिकांना गेल्या 12 वर्षांपासून उदय बहुउद्देशीय सामाजिक शैक्षणिक संस्था संचलित माणुसकी, बेघर निवारा व पुनर्वसन केंद्रामार्फत मदत मिळत आहे. या वृद्धांना मोफत अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्यासह इतर मूलभूत गरजा संस्थेतर्फे दिल्या जातात. संस्थेचे कार्य बघून नाशिक महापालिकेने गेल्या वर्षी एका वर्षासाठी निवारा केंद्र म्हणून गोदाकाठावरील महापालिका शाळा क्रमांक 16 मध्ये काम करण्याची मंजुरी दिली. गेल्या वर्षभरात जवळपास 150 वृद्धांना शोधून त्यांच्या मूलभूत गरजांसह मानसिक आधारही संस्थेने दिला. मध्यंतरी महापालिका आयुक्तांनी संस्थेला भेट दिली. संस्थेचे काम पाहून पुढील 5 वर्षे त्याच जागी काम करण्याची तोंडी परवानगी दिली. मात्र निवडणुकीचा बिगुल वाजला आणि शाळेत मतदानासाठी बूथ करायचा असल्याचे सांगत महापालिका प्रशासनाने 2 दिवसांत संस्थेला जागा सोडण्याचे आदेश दिले. त्यामुळे अगोदर निराधार असलेल्या ज्येष्ठांना आता पुन्हा निवाऱ्यासाठी शोधाशोध करावी लागत आहे. अधिकाऱ्यांच्या अरेरावीमुळे काही ज्येष्ठ नागरिक संस्थेतून बाहेर पडल्याचेही सांगितले जात आहेत. महापालिका प्रशासनाकडून अचानक मिळालेल्या नोटिशीमुळे संस्था चालकांसह प्रत्येकाची चिंता वाढली. अशातच कोणी घर देतं का म्हणत सोशल मीडियाच्या माध्यमातून नाशिककरांना आवाहन देखील केले आहे. ज्येष्ठांना संकटातून सावरण्यासाठी नाशिककरांनी पुढे यावे असे आवाहन संस्था चालकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.